नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाल्या टेक या मराठी यूट्यूब चॅनलवर, जिथं तुम्हाला दररोज नवनवीन योजना संदर्भातील माहिती, नोकरी संदर्भातील माहिती भेटत राहतात. तर आज आपण पाहणार आहोत की SSC CGL 2025 हे जे नोटिफिकेशन निघालेली आहे, ज्यामध्ये SSC मार्फत मेगा भरती होणार आहे जवळपास 14,582 पेक्षा अधिक जागांवर. तर या संदर्भातील आज आपण नोटिफिकेशन पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की तुम्हाला पात्रता काय लागेल एक्झाम देण्यासाठी किंवा क्वालिफाय होण्यासाठी, त्यानंतर वय मर्यादा किती असणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे आणि पगार किती असणार आहे वेगवेगळ्या पोस्टसाठी. संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत A to Z. तर कुठलाही उशीर न करता चला आपण मेन नोटिफिकेशनकडे जाऊया. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण नोकरी आणि योजनेसंदर्भातील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत राहतील. तर मित्रांनो, आपण सर्वात अगोदर नोटिफिकेशन पाहूया, ज्यामध्ये आपण पाहूया की तुम्हाला ॲप्लिकेशन म्हणजेच अर्ज केव्हापासून सुरू होणार आहे आणि कधीपर्यंत असणार आहे, त्यानंतर पेमेंट कधीपासून करू शकता, पेपर कधी होणार ते संदर्भातील नोटिफिकेशनमध्ये माहिती दिलेली आहे. ते मी तुम्हाला दाखवतो. स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल. डेट्स ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन सांगितलेलं आहे ते की 9/6/2025 पासून ॲप्लिकेशन सुरू होणार आहेत आणि 4/7/2025ला ॲप्लिकेशन बंद होणार आहेत, म्हणजे अर्ज करणे बंद होणार आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन प्रिंट करायची तुम्हाला मुदत दिलेली आहे 4/7/2025 पर्यंत. रात्रीच्या 11 वाजेपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन प्रिंट करू शकता. सोबत तुम्हाला पेमेंटसाठी 1 दिवस एक्स्ट्रा देण्यात आलेला आहे. जर पेमेंटमध्ये काय अडथळा आला असेल तर तुम्ही 5/7/2025च्या रात्री 11 पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. हे होते ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आणि पेमेंट करायची तारीख. ठीक आहे मित्रांनो. आता आपण पाहूया की समजा काही फॉर्म भरताना करेक्शन झालेलं आहे, चूक झालेलं आहे, तर ते एडिट करण्यासाठी आपल्याला जी मुदत दिलेली आहे ते आपल्याला 9/7/2025 ते 11/7/2025च्या रात्री 11 वाजेपर्यंत आपल्याला मुदत दिलेली आहे. या कालावधीत आपण समजा आपलं फॉर्म भरताना काही चूक झालेलं आहे, काही करेक्शन झालेली, तर ते आपण चेंज करू शकता. त्यानंतर आता आपण पाहूया एक्झाम कधी होणार. ठीक आहे मित्रांनो. एक्झाम हे 2 फेजमध्ये होणार आहे, टायर 1 आणि टायर 2. आणि पूर्ण एक्झाम कम्प्युटर बेस्ड असणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. आता आपण ते पुढे सिलेबसमध्ये पाहूयाच. तर हे पहिली जे टायर 1 फेज 1 एक्झाम होणार आहे ते 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2025 या दरम्यान होणार आहे. याची ऑफिशियल जे पण माहिती असेल ते ऑफिशियल वेबसाईटवर येईल आणि आपल्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जे फेज 2 असणार आहे, टायर 2 एक्झाम असणार आहे, ती डिसेंबर 2025च्या महिन्यात होणार आहे. ठीक आहे मित्रांनो. हे होती सर्व माहिती. आणि जर तुम्हाला काही अडचण आली असेल ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासंदर्भात, इतर संदर्भात, तर आपल्या चॅनलवर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचा व्हिडिओ लगेच येईल, तिथून तुम्ही पाहू शकता. किंवा जर अजून काही डाऊट असतील तर तुम्ही या टोल फ्री क्रमांकावर सुद्धा कॉल करून विचारू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर आता आपण पाहूया वेगवेगळे पोस्ट. तर मित्रांनो, सर्वात अगोदर पे लेवल 7. ठीक आहे मित्रांनो, ज्यामध्ये 44,900 ते 1,42,400 रुपयेपर्यंतची जे पगार असणार आहे, ही असे पोस्ट आहेत. यामध्ये वेगवेगळे डिफरंट पोस्ट आहेत मित्रांनो आणि डिफरंट डिपार्टमेंटसाठी आहेत, ज्यामध्ये ग्रेड असणार आहे, ग्रेड B असणार आहे आणि ग्रेड C या दोन्ही प्रकारचे पोस्ट असणार आहेत. ज्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये काही वाचून सांगतो, तुम्ही बाकीचं नोटिफिकेशनमध्ये पाहून घ्या. मी नोटिफिकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथे तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सेंट्रल सेक्रेटरी सर्व्हिस. ठीक आहे मित्रांनो, हे एक आहे. त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इंटेलिजन्स ब्युरो, असे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये पदं आहेत. जवळपास इथं 16 पदे दाखवले गेलेले आहेत. वेगवेगळे 16 पदे म्हणजे पोस्ट आहेत. त्या पोस्ट आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहेत. आणि सोबतच तुम्हाला इथं एज लिमिट दिलेली आहे की कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला एज लिमिट किती असणार आहे. इथे 20 ते 30 इयर हे एज लिमिट आहे. तसंच इथे बघा मित्रांनो 18 ते 23 आहे. असं प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळे आहे. आता ही झाली पे लेवल 7 ग्रेडचे पोस्ट. आता आपण पुढे पाहूया. पे लेवल 6चे पण पोस्ट आहेत मित्रांनो, ज्यामध्ये सगळे ग्रुप B म्हणजे ग्रेड Bचे पोस्ट असणार आहे. ग्रुप Bचे पोस्ट असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पगार असणार आहे 35,400 ते 1,12,400 इथंपर्यंत तुमची पगार असणार आहे. इन हँड पगार असणार आहे मित्रांनो. खूप जास्त प्रमाणात ही पगार असणार आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी भरतीसुद्धा निघालेली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मी देईन. तुम्हाला इतर कुठलीही माहिती किंवा व्हिडिओ पाहायची आवश्यकता भासणार नाही. तर चला आपण आता मेन मुद्द्यावर. याच्यामध्ये सुद्धा जवळपास 7-8 पोस्ट आहेत. जवळपास तुम्ही आता नोटिफिकेशनमध्ये पाहून घ्या. आणि सर्व काही ग्रुप Bचे आहेत मित्रांनो. आणि एज लिमिटसुद्धा जवळपास 18 ते 30 दिलेली आहे सर्व पोस्टसाठी मित्रांनो.
ह्याच्यामध्ये सुद्धा असिस्टंट सेक्शन ऑफिसर अदर मिनिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये आहे किंवा एक्झिक्युटिव्ह असिस्टंट CBICमध्ये आहे, रिसर्च असिस्टंट NHRCमध्ये आहे, त्यासोबत डिव्हिजनल अकाउंटंट ऑफिसर अंडर C&AG डिपार्टमेंट अंतर्गत आहे. असे वेगवेगळे पोस्ट आहेत. हे पे लेवल 6चे आहेत मित्रांनो. आता आपण पुढे जाऊया आणि पे लेवल 5चे पाहूया. यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट 29,200 पासून सुरू होणार आहे आणि 92,300 पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिकसुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो. आता वेगवेगळ्या नियमानुसार भविष्यात बदलतील, पेमेंटसुद्धा वाढेल. ठीक आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये सुद्धा काही पोस्ट आहेत मित्रांनो, जसे ऑडिटर असेल, अकाउंटंट असेल, ज्युनियर अकाउंटंट असेल आणि डिपार्टमेंटसुद्धा वेगवेगळे आहेत, जसे C&AG असेल, अदर मिनिस्ट्री डिपार्टमेंट असतील. हे सगळे ग्रुप Cचे पोस्ट आहेत मित्रांनो आणि याच्यासाठी वय लिमिट आहे 18 ते 27 वय लिमिट आहे मित्रांनो. पगार तर मी ऑलरेडी सांगितलेली आहे तुम्हाला, 29,200 पासून 92,300 पर्यंत पगार असणार आहे. तुम्ही पूर्ण डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये जाहिरात देईल, तिथून तुम्ही पाहू शकता. आता ग्रुप पे लेवल 4ला जाऊया, जे की ग्रुप लेवल Cचेच पोस्ट आहेत मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला 25,500 ते 81,100 इतकी पगार असू शकते मित्रांनो. त्यामध्ये पोस्टल असिस्टंट, शॉर्टिंग असिस्टंट, त्यानंतर सिनियर सेक्रेटरी असिस्टंट, अप्पर डिव्हिजन क्लर्क, सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, टॅक्स असिस्टंट, सब इन्स्पेक्टर असे वेगवेगळे पोस्ट आहेत मित्रांनो वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, जसं CVDT असेल, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस असेल, मिलिटरी ऑफ डिफेन्स असेल, सोबतच सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसर असेल किंवा मिनिस्ट्री ऑदर देन द CS अँड कॅडेट असेल. हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे पोस्ट आहेत मित्रांनो. याच्यामध्ये सुद्धा सगळे पोस्ट हे ग्रुप C लेवलचे आहेत आणि वय लिमिट 18 ते 27 पर्यंत आहे सर्वांना आणि पगार असणार आहे 25,500 ते 81,100 इथपर्यंत तुम्हाला पगार असणार आहे मित्रांनो. हे फक्त एवढे पदं आहेत मित्रांनो, जागे भरपूर रिक्त आहेत. हे पदं आहेत हे सांगत आहेत, जवळपास 14,500च्या वर काहीतरी जागा आहेत मित्रांनो, जे की तुम्ही थंबनेलमध्ये पाहायलाच आहात आणि नोटिफिकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो. आता पाहूया मित्रांनो आपल्याला एज्युकेशन काय लागणार आहे ह्या सर्व पोस्टसाठी. तर मित्रांनो सगळ्या जेवढे पण पोस्ट म्हणजे पदं आहेत त्या सगळ्या पदांसाठी तुम्हाला डिग्री कंपल्सरी लागणार आहे आणि तुम्ही जर फायनल इयरला जरी असलात तर ते तुम्ही अपेअर करू शकाल. त्याच्या बाबतीत मी तुम्हाला पुढे दाखवेनच. ठीक आहे मित्रांनो. तर आता आपण पाहूया की 2 पोस्ट असे ज्याच्यामध्ये काही अटी टाकलेल्या आहेत, जसे की ज्युनियर स्टॅटिस्टिक ऑफिसर मित्रांनो, ज्युनियर स्टॅटिस्टिक ऑफिसर आहे आणि दिनांक 1/8/2025 पर्यंत हे त्यांना क्वालिफिकेशन हवं आहे. ठीक आहे मित्रांनो. दिनांक 1/8/2025 पर्यंत सांगत आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पहिला आहे बॅचलर ज्युनियर स्टॅटिस्टिक ऑफिसरसाठी जे अट आहे ती तुमच्याजवळ पहिली गोष्ट बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट असायला हवं, म्हणजे कोणत्याही विषयात तुमच्याजवळ बॅचलर डिग्री असायला हवी आणि रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीकडून असायला. सोबतच ठीक आहे मित्रांनो तुमच्याजवळ 12वीमध्ये गणित ह्या विषयात तुम्हाला 60% एवढे मार्क असायला हवे, विथ ॲटलिस्ट 60% मार्क इन मॅथमॅटिक्स ॲट 12th स्टँडर्ड लेवल. ठीक आहे मित्रांनो. किंवा ठीक आहे मित्रांनो इथं और आहे, किंवा बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक ॲज वन ऑफ द सब्जेक्ट अँड डिग्री, म्हणजे तुमच्याजवळ डिग्री असायला हवी, पदवी असायला हवी कोणत्याही विषयात असो ते, पण त्या याच्यामध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट असा असायला हवा जो की स्टॅटिस्टिक संदर्भात असायला हवा, म्हणजे गणिती संदर्भात असायला हवा असं त्याने सांगितले. आणि आता दुसरी पोस्ट आहे मित्रांनो स्टॅटिस्टिक इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2. याच्यासाठी सुद्धा काही अट टाकलेली आहे मित्रांनो. इथं बघा कॉमन आहे बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक, हे तर तुम्हाला अगोदर सांगितलेला मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमध्ये. त्यानंतर द कॅन्डिडेट शूड हॅव स्टडीड द सब्जेक्ट ऑफ स्टॅटिस्टिक ॲट डिग्री लेवल इन पार्ट 1, 2, 3 or in all 6 semesters of 3-year degree course and not simply a paper in any part of degree or 6 semester at degree level. म्हणजे तो तुम्हाला सांगितलेलं आहे जे स्टॅटिस्टिक लेवलचा सब्जेक्ट आहे म्हणजे गणितीय सब्जेक्ट असेल तर ते तुम्ही पूर्ण तुमच्या डिग्रीच्या काळामध्ये पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 या प्रमाणे तुम्ही शिकलेले असायला हवे.
मग ते तुम्ही पूर्ण 6 सेमिस्टर म्हणजे डिग्रीमध्ये 6 किंवा 8 असतात त्यापैकी तुम्ही शिकू शकता. पण असं नसायला हवं की तुम्ही एखादा पेपर किंवा एखाद्या सब्जेक्टमधला एखादा भाग म्हणून ते शिकलेला नसावा, तर पर्टिक्युलर एक सेपरेट सब्जेक्ट म्हणून ते असायला हवं असं यांनी सांगितले आहे. सोपं जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायला गेलं असेल तर मी एक एक्झाम्पल देतो की इंजिनिअरिंगमध्ये जसे M1, M2, M3 असतात प्रत्येक वर्षी सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरला, त्याप्रकारे हे आहे मित्रांनो. किंवा सेकंड इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला M1 असतो आणि सेकंड सेमिस्टरला M2 असतो. अशा रीत्या तुम्हाला 3 पार्टमध्ये ते शिकायला असलेलं हवं, पूर्ण 6 सेमिस्टरमध्ये किंवा 8 सेमिस्टरमध्ये आणि सांगितले. आता जसे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की जर तुम्ही फायनलला अपेअर आहात डिग्रीच्या तरी तुम्ही अर्ज करू शकता. तर त्या संदर्भात आहे बॅचलर डिग्री फ्रॉम एनी रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इक्विलेंट द कॅन्डिडेट हू हॅव अपेअर्ड इन देअर फायनल इयर ऑफ देअर ग्रॅज्युएशन कॅन. म्हणजे तुम्ही फायनल इयरला अपेअर असाल आणि तुमची 1/5/2025 तुमची डिग्री कंप्लीट होत असेल तर मग तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि सांगितलेलं आहे. पण अट अशी आहे की 1/8/2025 तुमची डिग्री कंप्लीट असायला हवी. ठीक आहे. मग आता आपण पाहूया की एज लिमिट जे दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पदांसाठी जे एज लिमिट लागणार आहे तर ती कशी असणार. तर मित्रांनो सहसा तर एज लिमिट 18 ते 27, 20 ते 30, 18 ते 30 आणि 18 ते 32 असं आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमचा जन्म केव्हा व्हायला पाहिजे किंवा कुठंपर्यंत असावा. ठीक आहे मित्रांनो, यांनी सांगितलेलं आहे जसे 18 ते 27 आहे कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर देन द 2/8/1998 अँड नॉट लेटर देन द 1/8/2007. म्हणजे तो व्यक्ती 2 तारीख 8 महिना 1998चा अगोदर जन्मलेला नसावा आणि 1/8/2007च्या नंतर जन्मलेला नसावा. अशा रीत्याने हे लिमिट सांगितलेले आहे. अशा प्रकारे प्रत्येक एज ग्रुपसाठी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इथं तुम्हाला काही सूटसुद्धा दिलेली आहे कॅटेगरी वाईज वयामध्ये. ठीक आहे मित्रांनो, SC ST कॅटेगरी असेल तर तुम्हाला 5 वर्षे सूट आहे मित्रांनो वयामध्ये. जसे की 18 ते 27 असेल आणि तुमचं वय 27मध्ये 23-22 जरी असेल तर तुम्हाला SC आणि ST कॅटेगरीत असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता, कारण 5 वर्षे तुम्हाला सूट आहे. अशा रीत्या तुम्हालाच OBCमध्ये 3 वर्षाचा आणि जे PWBD म्हणजे अनरिझर्वड म्हणजेच त्याला आपण म्हणतो अपंग दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी 10 वर्ष एवढी सूट तुम्हाला देण्यात आलेली आहे. आता आपण पुढे जाऊया मित्रांनो आणि आता आपण पाहूया की एक्झाम कशारीत्या होणार आहेत किंवा काय सिलेबस असणार आहे. तर मित्रांनो टोटल तुम्हाला 200 मार्काचा पेपर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि तर तुम्हाला टाईम दिलेला आहे 1 तासाचा. ठीक आहे. एका क्वेश्चनला 2 मार्क असतील मित्रांनो. आणि हे टायर 1 म्हणजे फेज 1चा सिलेबस आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन असणार आहेत 50 मार्काला आणि सिलेबस असणार आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिसोर्सिंग. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरा आहे जनरल अवेअरनेस, त्यामध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन असतील आणि 50 मार्क असतील. आणि तिसरा आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ज्यामध्ये तुम्हाला 25 क्वेश्चन असतील 50 मार्क असतील आणि इंग्लिशसुद्धा 25 क्वेश्चन असतील आणि 50 मार्क असतील. असे तुम्हाला एकूण 100 प्रश्न 200 मार्कासाठी म्हणजेच एका प्रश्नाला 2 मार्क अशा रीत्या तुम्हाला असणार आहे. आणि इथं जे तुम्हाला 1 तास तुम्हाला टाईम भेटणार आहे आणि दिव्यांग व्यक्तीला 1 तास 20 मिनिट भेटणार आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा अट आहे की तो 40% जास्त नसायला हवा, असं काहीतरी अट आहे. नोटिफिकेशन तुम्ही पाहून घ्या, मी वाचलेलं आहे, त्या संदर्भात तुम्हाला सांगत आहे. आता आपण टायर 2चं एक्झामिनेशन पाहूया. म्हणजे दुसऱ्या फेजमध्ये जे पहिल्या फेजमध्ये सिलेक्ट होतील ते दुसऱ्या फेज पास होऊन दुसऱ्या फेजसाठी सिलेक्ट होतील त्यांच्यासाठी. आता ते सिलेक्ट होण्यासाठी किती मार्क लागतील ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो मित्रांनो. आता ह्यामध्ये असणार आहे पेपर 1. पेपर 1मध्ये तुम्हाला 2 तास 15 मिनिट एवढा टाईम असेल. त्यामध्ये जवळपास तुम्हाला 3 सेक्शन आहेत, ज्यामध्ये तुम्हाला पहिला असेल मॅथमॅटिक ॲबिलिटी आणि रिसोर्शन अँड जनरल इंटेलिजन्स. यामध्ये तुम्हाला 30 क्वेश्चन असणार आहे आणि टोटल 60 मार्क असणार आहे. टोटल 60 क्वेश्चन असणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. म्हणजे 180 मार्क इथे तुम्हाला मिळणार आहेत आणि 1 तास तुम्हाला याच्यासाठी भेटणार आहे. आणि त्यानंतर आहे की इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन अँड जनरल अवेअरनेस, याच्यासाठी 45 आणि 25 असे एकूण 70 क्वेश्चन असणार आहेत. आणि इथेसुद्धा प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क असे 210 मार्क असणार आहेत. आणि याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 1 तास म्हणजे दोन्ही मिळून तुम्हाला
2 तास जवळपास भेटणार आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि 15 मिनिट जे शेवटचे असणार आहेत म्हणजे 2 तास 15 मिनिट ते असतील कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट, म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर संदर्भात किती नॉलेज आहे त्या संदर्भातील तुम्हाला इथं असेल. त्यामध्ये असेल 20 क्वेश्चन असतील, त्यालासुद्धा प्रत्येक क्वेश्चनला 30 मार्क असतील, 60 हे असतील. आणि डाटा एंट्री स्पीड म्हणजे कम्प्युटरमध्येच तुम्हाला अजून एक असणार आहे, तो म्हणजे डाटा एंट्री, ठीक आहे मित्रांनो. असे पार्ट पेपर 1मध्ये तुम्हाला 4 सेक्शन पाडलेले आहेत. त्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये मॅथमॅटिक आणि रिसोर्सेस जनरल इंटेलिजन्स असणार आहे. सेक्शन 2मध्ये इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस असणार आहे. आणि तिसरा कम्प्युटरचा नॉलेज आणि तुमची डाटा एंट्री टेस्टिंग हे तपासली जाणार आहे. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 15 मिनिट असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला 1 डाटा एंट्री टास्क म्हणजे एक टास्क दिला जाईल, ज्यामध्ये तुम्हाला डाटा एंट्रीचा जो टास्क असतो तो दिला जाईल, ठीक आहे मित्रांनो. असे तुम्हाला एकूण 4 सेक्शन असतं. आणि पेपर सेकंड म्हणजे टायर 2 मध्ये 2 पेपर होणार आहेत. पेपर 1मध्ये ऑलरेडी 4 सेक्शन आहेत, मी एक्सप्लेन केलेले. आता पेपर 2मध्ये तुम्हाला स्टॅटिस्टिक असणार आहे गणितासंदर्भात. त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन असणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असणार आहेत. असे एकूण 200 तुम्हाला मार्क मिळणार आहेत मित्रांनो, ठीक आहे. हे झालं आता टायर 2चं आणि टायर 1चं सिलेबस कशा रीती तुमची एक्झाम होणार आहे, ठीक आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की तुम्हाला टायर 1मधून टायर 2साठी सिलेक्ट होण्यासाठी तुम्हाला मिनिमम किती मार्क लागतील. तर मित्रांनो जे कॅटेगरी आहेत त्या अनरिझर्वसाठी तुम्हाला जे टायर 1मध्ये आहे ते कमीत कमी तुम्हाला 30% मार्क मिळायला पाहिजे, ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर OBC आणि EWSसाठी 25% आणि अदर कॅटेगरीसाठी जे SC ST असतील त्यांच्यासाठी 20% एवढं मार्क तुम्हाला मिळायला पाहिजे. अशाच रीती मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ एरर अलाउड दॅट मिनिमम क्वालिफाईड स्टँडर्ड इन सेक्शन 4 अँड पेपर 1 ऑफ टायर 2 सेक्शन डिस्क ऑफ फॉलोइंग म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पेपर सेकंडमध्ये ओपनसाठी 20, 25 आणि 30 असे क्रमवारी तुम्हाला इथं दिलेलं आहे. एवढे तुम्हाला टक्केवारी असायला हवं असं याने सांगितलेलं आहे, ठीक आहे का. आता पुढे जाऊया. आता बघा इथं टायर 1 विल कन्सिस्ट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन. द क्वेश्चन विल बी सेट बोथ इन इंग्लिश अँड मराठी इंग्लिश अँड हिंदी. मित्रांनो माफ करा, मी मराठी बोलून गेलो. इंग्लिश अँड हिंदी. एक्सपेक्टेड ऑफ इंग्लिश कॉम्प्रेशन. There will be negative marking 0.50 mark for each row, ठीक आहे मित्रांनो. तर आता इथे तुम्हाला त्याने सांगितलेलं आहे की पूर्ण क्वेश्चन हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक्झाम हे इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही तुम्हाला विषयामध्ये अवेलेबल असणार आहे. तुम्हाला पेपर द्यायचं. इंग्लिश जर तुम्हाला चांगली जमत असेल तर इंग्लिशमध्ये देऊ शकता किंवा हिंदी चांगली जमत असेल तर हिंदीमध्ये तुम्ही देऊ शकता. आणि तर नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे मित्रांनो. 0.50 मार्क फॉर इच रॉंग क्वेश्चन म्हणजे 4 क्वेश्चन चुकले तर 1 मार्क तुमचा कट होणार अशा रीत्या त्याने सांगितलेलं आहे, ठीक आहे मित्रांनो. 1/4 इथं दिलेलं आहे मित्रांनो. या रीत्या तुमचं हे कट होणार आहे, ठीक आहे मित्रांनो. तर आता आपण चला पुढे जाऊया. तर आता तुम्हाला किती फीस लागणार आहे ह्या ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी किंवा इथं अर्ज करण्यासाठी. SSC CGL 2025साठी जे अर्ज नोटिफिकेशन निघालं त्याला अर्ज करण्यासाठी तुम्हाला किती फीस लागणार. तर मित्रांनो 100 रुपये फीस आहे जे की ओपन कॅटेगरीला आहे. आणि जे बाकीचे कॅटेगरी असतील किंवा इतर काही असतील जसे वुमन कॅन्डिडेट असतील किंवा SC ST किंवा दिव्यांग व्यक्ती असतील किंवा एक सर्व्हिसमॅन असतील त्या सर्वांना फी नाही आहे. त्यांना मोफतमध्ये फॉर्म भरला जाईल. जसे की एलिजिबल फॉर रिझर्वेशन आर एक्सपेक्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ फी. फक्त ओपनसाठी 100 रुपये फी असणार आहे. आणि मी ऑलरेडीच तुम्ही पेमेंट कसं करू शकता भीम UPI नेट बँकिंग किंवा विजा मास्टरकार्ड डेबिट कार्ड रुपे कार्ड जे पण असेल त्याच्यानं करू शकता, ठीक आहे मित्रांनो. आता फॉर्म कसा भरायचा तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरून तुम्हाला भेटून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये मी सुद्धा लिंक देईल, तिथून तुम्ही पाहू शकता की तुम्ही फॉर्म कसा करू शकता. मी म्हणतो एकदा फॉर्म भरण्याच्या अगोदर व्हिडिओ नक्की पाहून घ्या मित्रांनो, कारण खूप जणांची चूक होतात, करेक्शन होतात, काही असे चूक असतात जे नंतर चेंज करता येत नाही. त्यासाठी एकदा तुम्ही व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहून घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा. आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा लिंक भेटून जाईल, तिथून तुम्ही पाहू शकता. आता मी अगोदरच सांगितलेलं आहे जसं तुम्हाला 5/7/2025 पर्यंत फीस भरण्यासाठी मुदत दिलेली आहे, ठीक आहे मित्रांनो. अशा रीतीने नोटिफिकेशन होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली
नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि जर काही डाऊट असतील तर नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये विचारा. मी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्हाला रिस्पॉन्स दे. आणि आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथं तुम्हाला सरकारी योजना असतील, नोकरी असतील, प्रायव्हेट नोकरी असतील किंवा CSC संदर्भात किंवा आपले सरकार संदर्भात किंवा ऑनलाईन जे काही माहिती असतील, AI असेल, असे भरपूर काही वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ नवीन जे येणारे व्हिडिओ आहेत किंवा टॉपिक आहेत त्या संदर्भातील व्हिडिओ आपण बनवत असतो. तर त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होईल. आणि आपल्या इतर मित्रांनासुद्धा सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला क्लिक करायला, जेणेकरून त्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल. तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण नोकरी संदर्भातील व्हिडिओ आणि योजना संदर्भातील व्हिडिओपर्यंत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम मंडळ.